हाय गाईज, जय महाराष्ट्र. आपण बघू शकता हा रस्ता आहे शहापूर मुरबाड कर्जत. हा नडगावच्या जवळील रस्ता आहे, नडगाव ते चंद्रपूरमधील. बघू शकता आपण त्या रस्त्याची अवस्था काय झालेली आहे. मागे जे ॲम्ब्युलन्स आलेली मी दाखवतो पुढे जाऊन तुम्हाला. पुढे इतका खराब रस्ता आहे की गाडी चालवण्याची एवढी वाईट अवस्था झालेली आहे रस्त्यावर की बघू शकता. हा मी मागे ॲम्ब्युलन्स आहे, ह्या ॲम्ब्युलन्समध्ये 2 डिलिव्हरी पेशंट आहेत. अशा रस्त्यांवरून प्रवास करायचा. आश्चर्याची गोष्ट ही आहे की यावर कोणीच काहीच बोलत नाही. इतके दिवस, जवळजवळ 8 वर्ष झाले हा रस्त्याचं काम चालू आहे आणि पावसाळ्यामध्ये ही अतिशय खराब अवस्था झालेली आहे रस्त्याची. बघू शकता आपण. बघू शकता आपण या ॲम्ब्युलन्समध्ये 2 डिलिव्हरी पेशंट्ससुद्धा आहेत. अक्षरशः इतकं खराब काम आहे की या रस्त्याला इतक्या मोठ्या भेगा पडलेल्या आहेत की बाईकचा टायरसुद्धा जाऊन बाईकस्वार तिथे पडू शकतात. इतकं रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. काही ठिकाणी हा रस्ता अक्षरशः पूर्ण ढासाळलेलासुद्धा आहे. पुढे मी तुम्हाला दाखवतो आहे. हा रस्ता आता समृद्धी महामार्गाच्या जवळील आहे. त्या पुढे कोळकवडीच्या मधल्या सातगाव ते कोळकवडी या पट्ट्यातील रस्ता तुम्हाला दाखवतो. हा मधला सातगाव ते कोळकवडी मधील पट्टा आहे. त्याही रस्त्याची तुम्ही अवस्था बघू शकता. इतके मोठे जागोजागी खड्डे पडलेले आहेत. बघू शकता ते रस्त्याची अवस्था काय झालेली आहे. खरं तर आश्चर्याची गोष्ट ही आहे की या रस्त्याबाबत कोणीही काही बोलत नाही आहे किंवा कोणताच निर्णय घेतला जात नाही आहे. आपले शहापूरचे ठेकेदार, विविध कार्यकर्ते आहेत, पण अजूनही या रस्त्यावर कोणीच काही बोलत नाही आहे. सामान्य जनता अक्षरशः वैतागलेली आहे या रस्त्यानं. रोजच बाईकस्वार, कितीतरी बाईकस्वार या रस्त्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. अक्षरशः मणक्याचे त्रास लोकांना वाढलेले आहेत या रस्त्यामुळे. आणि बाईकची, मोठ्या गाड्यांची कंडिशन इतकी खराब झाली आहे. अक्षरशः हा रस्ता शहापूरपर्यंत असाच आहे. बघू शकता शहापूरमधील ब्रिज आहे.